नेचर केअर्स फर्टिलायझर्स लिमिटेड विटा या कंपनीच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला। तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं जे हळद संशोधन केंद्र आहे, या संशोधन केंद्रामध्ये सलग 30 वर्षीय संशोधनाचं काम केले। तर अलीकडे आम्हाला या सुरुवातीला मर्यादा होत्या की एक आमचे विद्यापीठ सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार या 9 जिल्ह्यामध्ये काम करतं। या विद्यापीठाच्या बाहेर जाण्याला विद्यापीठात असताना थोडंसं अवघड होतं, पण अलीकडच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये हळदीचं पीक मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं या ठिकाणी शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, या समस्या प्रत्यक्षात शेतावरती जाऊन आपल्याला कसं निवारण करता येईल, या पारंपरिक ज्या पद्धती आहेत, या पद्धतीमध्ये आपल्याला आम्ही जे काय केलंय चांगल्या पद्धतीनं सांगून कसा बदल करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही विचार करतोय। तर साधारणपणे आपल्याला हळदीच्या पिकाच्या बाबतीत जर विचार केलं तर आमचं संशोधन केंद्र 1963 स्थापन झालं। या संशोधन केंद्रामधनं हळद काढणी असेल, हळदीची लागवड असेल, बियाण असेल, रोग आणि किडी याबाबत जवळजवळ 18 शिफारशी दिलेल्या आहेत। त्या सगळ्या शिफारशीमध्ये माझा सहभाग आहे। एक शिफारस देताना आपल्याला किमान 3 ते 5 वर्षे काम करावं लागतं। म्हणजे बियाणं कसं असावं हे बघण्यासाठी आपल्याला 3 ते 5 वर्षे प्रयोग घ्यावा लागतात। त्याच्यामध्ये लहान आकाराचं बियाण असेल, मोठ्या आकाराचं बियाण असेल, मध्यम आकाराचं बियाण असेल, हळकुंड असेल, हे सगळे आपण त्यामध्ये घेतलेलं आहे। तर सुरुवातीला आपण यामध्ये हळद काढणी करणं, त्याचबरोबर हळद शिजवणं, वाळवणं, पॉलिश करणे हा एवढाच भाग सध्या आपण घेऊया। पुढच्या भागामध्ये आपल्याला पुढच्या व्हिजिटमध्ये कसं आपल्याला जास्त सांगता येईल ते बघूया। तर हळद काढणीच्या बाबतीत आपण जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चांगल्या उत्पादन देणाऱ्या ज्या जाती आहेत, ज्याची आपण शिफारस केली कृषी विद्यापीठानं, त्याच्यामध्ये सेलम आहे, राजापुरी आहे, कृष्णा, टेकरूपेटा आणि फुलेसुरुपा या जातीपेक्षा कुठल्याही जाती जर आपण वापरल्या तर उत्पादन खर्चाचा विचार करता ते आपल्याला परवडत नाहीत। दुसरी गोष्ट, हळद आपल्याला काढणीला आल्या कशी ओळखायची, तर आपल्याला चांगल्या उत्पादन देण्याच्या जाती आहेत त्या जातीला 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी लागतो। तर 8.5 ते 9 महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तरी सुद्धा हळद काढणीस आले हे कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये आपल्या ज्या संशोधनाने सांगितल्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये कसं होतं, त्याच्यामध्ये काळी भारी जमीन आहे, काळ्या भारी जमिनीमध्ये पिकाचा कालावधी पूर्ण झाला तर साधारण 60 ते 70% पाला वाळला जातो। दुसरी गोष्ट, मध्यम ती काळी जमीन आहे, या जमिनीत 70 ते 80% पाला वाळला जातो। आणि हलकी जमीन आहे, माराणाची जमीन आहे, ज्या ठिकाणी सेंद्रिय खताचा वापर कमी प्रमाणात झालाय अशा ठिकाणी 100% पाला वाळला जातो। तर साधारणपणे असे ठोकताळ आहे त्याच्यामध्ये। दुसरी गोष्ट, हळद पाला वाळल्यानंतर काढणी करताना बऱ्याच ठिकाणी हा प्रॉब्लेम मला दिसून आलाय की पारंपरिक पद्धती ज्या आहेत या पद्धती काळाच्या प्रमाणात आपण बदललं पाहिजेत। नवीन संशोधनानं काय झालंय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। या ठिकाणी कसं करायचं आपल्याला, हळदीचा हा पाला तुमच्याकडे आम्ही काय केलं, प्रयोगांती पूर्वी आपले काय करायचं, उसाचा पाला आम्ही पेटून देत होतो। उसाचा पाला पेटून द्यायचा आम्ही बंद केलेला आहे। उसाचा पाला पेटून न देता आपण जर त्या पाल्याचं खत तयार केलं तर साधारणपणे प्रति एकर 1.5 ते 2 टन आपल्याला कंपोस्ट खत मिळतं। तर त्याच दृष्टिकोनातून आपण विचार केला की हळदीच्या पाल्यामधून सुद्धा आपल्याला या साधारण 1.5 ते 2 महिन्यामध्ये हा आपल्याला कंपोस्ट खत मिळतं। दुसरी गोष्ट, पाला पेटवल्यामुळं गड्ड्याचा वरचा जो भाग आहे तो भाग थोडासा काहीतरी करपतो, जळतो आणि साठवणीमध्ये जे आपल्याला प्रॉब्लेम्स येतात, थोडक्यात जखम झाली, त्या जखमेवर जर आपण औषध नाही घेतलं, सतत आपण पाण्यात राहिलो तर ती जखम आपल्याला खराब नंतर किंवा जखम वाढण्याची मोठी होण्याची शक्यता असते। तर अशा पद्धतीनं हळदीचा पाला पेटवणं ही योग्य नाही। याच्यामध्ये काय करायचं आहे, जेव्हा हळद काढायची त्यावेळेला हा संपूर्ण पाला, जरा मोबाईल आणि बंद करा, बघा चेक करा, एकदा सांगितलं लक्षात यायला पाहिजे।